माथेरान नगरपालिका हद्दीतील रेल्वे अधिकारी विश्रामगृहातील आउट हाऊसमध्ये शुक्रवारी 14 तारखेला सकाळी एक इसम संशयास्पद अर्धमेलेल्या अवस्थेत असल्याचं माथेरान पोलिसांना कळवलं। त्या अनुषंगानं माथेरान पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल सोनोने यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक गणेश गिरी, राजेश रामदास, पोलीस हवालदार अशोक राठोड, पोलीस शिपाई दामोदर खतैले, वैभव बारगजे यांनी घटनास्थळी धाव घेत सुशांत गजे या युवकाला माथेरान विजय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवले, पण तिथल्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रुपाली मिसाळ यांनी सुशांत मृत असल्याचं कळवलं। यानंतर पोलिसांची तपासाची यंत्रणा फिरली आणि रेल्वे विश्रामगृहात सुशांत सोबत काम करत असलेल्या स्वयंपाकी म्हणजेच हेल्पर ह्या दोघांनाही ताब्यात घेतलं आणि त्यांची चौकशी सुद्धा सुरू आहे। ही घटना गुरुवारी 13 तारखेला घडली आहे, रात्री 10:30-11च्या सुमारास असं सांगण्यात येत आहे आणि त्या ठिकाणी दारूच्या नशेत दिनेश तिवारी, प्रेम किशोर वाल्मिक तसंच मयत सुशांत गजगे यांच्यामध्ये हाणामारी झाल्याचं सुद्धा कळतंय। या रेल्वे विश्रामगृहातील हा कर्मचारी वर्ग राहत असलेल्या आउट हाऊसमध्ये सुद्धा पोलिसांना रक्ताचे डाग दिसून आलेत आणि ह्यातील दिनेश तिवारीच्या डोक्याला आणि तोंडाला जखमा दिसतायत। तिवारी आणि गजगे यांच्यात झालेल्या वादातनं गजगे ह्याचा धारदार शस्त्रानं पोटात वार करून हत्या केली असा संशय पोलिसांना आलाय आणि त्याचा अधिक तपास उपविभागीय अधिकारी डी टेळे यांच्या मार्गदर्शनामध्ये माथेरान पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सोनोने आणि त्यांची टीम तपास करतात।